तर नमस्कार मित्रांनो, मी विशाल पाटील पुन्हा एकदा आपलं डिजिटल स्टोअर डॉट इन या ई लर्निंग प्लॅटफॉर्ममध्ये मी आपलं स्वागत करतोय. तर मित्रांनो, आता जे आपण काही व्हिडिओ एडिटिंग आतापर्यंत जे शिकलो त्या व्हिडिओमध्ये आता आपल्याला स्वतःचं म्हणजे आपल्याला एक म्युझिक ॲड करायचं आहे. कशा पद्धतीने ते म्युझिक ॲड करायचं आहे बघूया मित्रांनो. या ठिकाणी इथं ॲप्समध्ये यायचं आहे. ॲप्समध्ये आल्यानंतर मी म्हटल्याप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे, इथं म्युझिक नावाचा एक ऑप्शन दिला जातोय. ओके बघा, ऑडिओ नावाचा. कुठं जायचं इथं ॲप्समध्ये आल्यानंतर इथं ऑडिओमध्ये यायचं आहे. ऑडिओमध्ये आल्यानंतर इथं खूप सारे ऑडिओ दिलेले आहेत. म्हणजे हॅप्पी कॅटेगरीचे दिलेले आहेत, म्हणजे हॅप्पी म्युझिक दिलेले आहेत. त्यानंतर ॲडव्हर्टायझिंग म्युझिक दिलेले आहेत. असे खूप सारे इफेक्ट म्हणजे ऑडिओ आपल्याला दिलेले आहेत. म्हणजे वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार आपल्याला इथं ऑडिओ द्यायचा प्रयत्न केलेला आहे. ओके, आता या ठिकाणी म्हणजे खूप सारे कॅटेगरीचे ऑडिओ दिले आहेत. बॅड म्युझिक, हॅप्पी म्युझिक, एंटरटेनमेंट म्युझिक, इन्स्ट्रुमेंटल म्युझिक, पॉप म्युझिक. ओके, खूप सारे दिलेले आहेत. फक्त जे म्युझिक आहे ते घ्यायचं आहे. ते पाहिजे बघा, तुम्हाला जे म्युझिक आवडेल त्याच्यावरती फक्त प्रथम नंतर क्लिक करायचं आहे. आता मला वाटतं मला हे आवडलं, मला हे घेतलं म्युझिक. आता बघा, या ठिकाणी ती म्युझिकची फाईल इथं आलेली दिसते. आता ते म्युझिक आपण प्ले करून बघूया. मला वाटलं मला हे नको आहे, तर सिलेक्ट केलं. बघा, हे म्युझिक काय केलं, सिलेक्ट केल्यानंतर इथं डिलीट केलं. म्हणजे पाहिजे ते म्युझिक आता आपल्याला, समजा मला दुसरं घ्यायचं आहे म्युझिक, मला हे नको आहे. बघूया आपण आता प्ले करून. अशा प्रकारे म्युझिक घेऊ शकतो मला पाहिजे ते. सपोज करा आता हे म्युझिकचा आवाज मला वाढवायचा आहे, सिलेक्ट करा. तर इथे यायचं आहे आणि या ठिकाणून आपण आवाज म्युझिकचा काय करू शकतो मित्रांनो, वाढवू शकतो. समजा हे म्युझिक मला इथं मध्येच कट करायचं आहे, एवढंच मला इथून पुढचं नको आहे. तर हे मध्येच म्युझिक काय करू शकता, इथंपर्यंतचं म्युझिक तुम्ही ह्या व्हिडिओला, म्हणजे पहिल्या व्हिडिओला म्युझिक आपण दुसरं देऊ शकतो. सपोज करा आता हे दुसरे व्हिडिओ आहे, दुसऱ्या व्हिडिओला म्युझिक मला वेगळंच द्यायचं आहे. तर परत आपण इथं आलो, इथं म्युझिक आपल्याला वेगळं द्यायचं आहे. तर तिथं म्युझिक तुम्ही वेगळं देऊ शकताय. परत समजा ते म्युझिक कुठंपर्यंत पाहिजे, तर इथंपर्यंत पाहिजे दुसऱ्या व्हिडिओला. तिसऱ्या व्हिडिओला म्युझिक तुम्ही पुढचं देऊ शकताय. बघा आता या ठिकाणी म्हणजे आपल्याला म्युझिक कसं ॲड करायचं तेही आपल्याला प्रॉपर पद्धतीनं आपल्याला इथं शिकता येईल. बघा, चेंज होऊ शकतं. ओके, अशा प्रकारे आपण पहिल्या व्हिडिओला म्युझिक दुसरं, दुसऱ्या व्हिडिओला म्युझिक दुसरं असं देऊ शकतो. त्यानंतर समजा एनिथिंग मला म्युझिकमधला काही पार्टमधला मधलाच काढायचा आहे, तर मी समजा आता हा एवढाच पार्ट मला मधला काढायचा आहे म्युझिकचा. बघा केवढा, हा एवढा मधला पार्ट मला म्युझिकचा इथंपर्यंत काढायचा आहे. तर ते म्युझिक जिथून कट करायचं आहे ते सिलेक्ट केलं. सिलेक्ट करून इथं स्प्लाइट नावाचं ऑप्शन आहे, स्प्लाइट केलं. त्यानंतर परत इथंपर्यंत आलो, जिथंपर्यंत काढायचं आहे इथंपर्यंत आलो. ओके, म्हणजे मला एवढाच पार्ट काढायचा होता, एवढाच. तर काय केलं, परत मी इथं स्प्लाइटला क्लिक केलं आणि परत त्यानंतर हा मधला पार्ट मला म्युझिकचा नको होता, तो सिलेक्ट केला आणि डिलीट केलं. म्हणजे मधलाच पार्ट मी इथं काढला, मला तिथं तो नको होता आणि मला या ठिकाणी इथं दुसरं म्युझिक बसवायचं होतं मित्रांनो. सपोज करा, तर सिलेक्ट केलं. सिलेक्ट केल्यानंतर परत मी इथं क्लिक केलं. मग मला हा म्युझिकचा एक परत इकडचा पार्ट इथला नको आहे, तर तेवढाच पार्ट मी इथं काढला आणि त्या दोन व्हिडिओच्या मध्ये दुसरं म्युझिक मी काय केलं, सेट करून मित्रांनो बसवलं. तर अशा प्रकारे एक लक्षात घेऊया आपण, म्युझिकचा जो पार्ट काढायचा आपल्याला तो काढू शकतोय. जो म्युझिकचा पार्ट आपल्याला टाकायचा आहे तो म्युझिकचा पार्ट आता या ठिकाणी आपण खूप छान प्रकारे टाकू शकतोय. अशा प्रकारे मित्रांनो नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये म्युझिक ॲड करणं आणि ते म्युझिक एडिट करणं, ओके, अगदी चांगल्या प्रकारे आपण करू शकतो. म्हणजे म्युझिक ॲड करायचं आहे, म्युझिक कट करायचं आहे, ओके, म्युझिकचं आवाज वगैरे साऊंड वगैरे वाढवायचा आहे, तर अगदी आपण चांगल्या प्रकारे तिथून म्युझिकचा साऊंड वाढवू शकतो. आता त्यानंतर मित्रांनो पुढचा एक म्युझिकचा पार्ट आहे, जे म्युझिक तुम्ही इथून ॲड करता. ओके, आता ते कुठून ॲड करायचं, तर ऑडिओमध्ये यायचं आहे, ॲप्समध्ये यायचं आहे. ॲप्समध्ये आल्यानंतर ऑडिओमध्ये जायचं आहे.
तिथून ते म्युझिक ॲड करायचं आहे हे आपण बघितलं. म्हणजे सपोज करा या ठिकाणी इथं ॲप्समध्ये जरी आलो, ॲप्समध्ये आल्यानंतर आपल्याला कुठं जायचं आहे तर ऑडिओमध्ये, किंवा या ठिकाणी ऑडिओ ऑप्शन आहे. इथं आल्यानंतर खूप सारे ऑडिओ ऑप्शन आहेत, जे तुम्हाला पाहिजे ते प्ले करून बघितल्यानंतर ते म्युझिक आपण काय करू शकतो, प्ले करून बघू शकतो. आता या ठिकाणी हे नको आहे, डिलीट करायचं आहे, सिलेक्ट करा. सिलेक्ट करून इथं सिंपल काय करू शकतो, डिलीट. आता सपोज करा मला सुरुवातीपासून म्युझिक पाहिजे तर सुरुवातीला ठेवा. हे म्युझिक मला आवडलं तर ते म्युझिक मी घेऊ शकतो बघा. आता समजा प्ले होताना सुरुवातीला हळूच प्ले झालं पाहिजे, सिलेक्ट केला म्हणजे हळूहळू प्ले झालं पाहिजे. तर या ठिकाणी इथं आलो आणि फेड इन म्हटलं तर काय होतंय बघा, म्हणजे सुरुवातीपासून स्लो वाजत येणार, परत आवाज वाढत जाणार. म्हणजे परत म्युझिक वाढत गेलं. परत समजा एंडिंगचा आवाज ऑटोमॅटिक कमी कमी होत आला पाहिजे. म्हणजे आता या ठिकाणी म्युझिक इथं आलं आणि हे डायरेक्ट थांबतं. पण माझी इच्छा आहे की एंडिंगला ते प्ले होत आलं पाहिजे. तर सिलेक्ट केलं. सिलेक्ट केल्यानंतर इथं फेडमध्ये आलो. जसं फेड इन असतं तसं फेड आउट आहे. बघूया आपण आता. सुरुवातीला फेड इन होणार बघा, म्युझिक कमी होत गेलं. अशा प्रकारे बघा मित्रांनो, सुरुवातीला म्युझिक अशा प्रकारे मित्रांनो म्युझिक हे कसं ॲड करायचं, म्युझिक एडिट कसं करायचं, म्युझिक कट कसं करायचं, फेड इन म्युझिक काय असतं, फेड आउट म्युझिक काय असतं, ह्या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ऑडिओच्या बाबतीत शिकलेलो आहोत. तर अशा प्रकारे मित्रांनो येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण एक फायनल व्हिडिओ कसा तयार करायचा अगदी छान प्रकारे हे आपण शिकणार आहोत. आणि अशा प्रकारे पुढचा व्हिडिओ हा येणारा कॅनवाचा आपला शेवटचा व्हिडिओ असेल. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपण खूप चांगल्या प्रकारे कॅनवा शिकतोय. कॅनवाचं आपण खूप चांगलं प्रॅक्टिस केलं पाहिजे. कॅनवा खूप करण्यासारखं आहे. हजारो टेम्पलेट्स, हजारो डिझाईन आहेत, खूप इंटरेस्टिंग आयडिया आहेत. फक्त त्याच्यामध्ये आपण प्रॅक्टिस करत राहणं ही महत्त्वाची गोष्ट आहे. तुर्तास आज आपण या व्हिडिओमध्ये इथंच थांबतोय. येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये हा एक आपण पूर्ण छान फायनल व्हिडिओ करून बघू. ओके, तोपर्यंत आपण आज इथंच थांबतोय मित्रांनो.